आपण जेव्हा भगवद्गीता हे नाव ऐकतो तेव्हा आपल्या मनात काय येतं? कदाचित युद्ध, धर्म, मोठं तत्वज्ञान. पण या सगळ्याच्या मुळाशी आहे एका महान योद्ध्याची गोष्ट. एक असा योद्धा जो स्वतःच्याच कर्तव्याच्या चक्रव्यूहात अडकला होता. चला तर मग आज या महाकाव्याच्या अगदी हृदयात जाऊया आणि आपल्या जीवनासाठी त्याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेऊया. जरा डोळ्यासमोर आणा. कुरुक्षेत्राचं विशाल मैदान. दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे. शंख फुंकले जात आहेत. आणि या सगळ्याच्या मधोमध तो महान योद्धा अर्जुन अक्षरशः खचून गेलाय. त्याचं धैर्य पूर्णपणे संपले. पण असं का झालं? अर्जुनासमोर शत्रू म्हणून दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तर त्याचेच लोक होते. त्याचे गुरु, त्याचे आजोबा, त्याचे भाऊ. ज्यांच्याकडून तो शिकला, ज्यांच्यावर त्याने प्रेम केलं, त्यांच्यावरच त्याला शस्त्र उचलायचं होतं. या एका विचाराने त्याची बुद्धी बधीर झाली होती. त्याचा लढण्याचा उद्देशच नाहीसा झाला होता. आणि मग त्याने आपलं ते गांडीव धनुष्य खाली ठेवलं. तो म्हणाला, यांना मारून जर राज्य मिळणार असेल तर त्यापेक्षा मरण आलेलं बरं. आणि खरं तर हा फक्त अर्जुनाचा प्रश्न नाहीये, नाही का? आपल्याही आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा योग्य काय आणि अयोग्य काय हेच कळत नाही. मग अर्जुनाच्या या भावनिक गोंधळावर श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं असेल? त्यांनी फक्त काळजी करू नकोस असं साधं आश्वासन नाही दिलं, तर त्यांनी एक असं सत्य सांगितलं जे संपूर्ण परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. श्रीकृष्णाने एक मूलभूत गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अर्जुना, आपण ज्याला मी म्हणतो ना, ते हे शरीर नाहीये. आपला खरा स्व म्हणजे आत्मा. तो या शरीरात नक्कीच राहतो, पण तो या शरीरापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. आणि यातला फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. बघा, शरीर ते जन्माला येतं, मोठं होतं, म्हातारं होतं आणि एक दिवस संपून जातं. पण आत्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे. त्याला ना जन्म आहे ना मृत्यू. तो जसा आहे तसाच कायम राहतो. आणि म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतायत की अरे, तू ज्यांच्यासाठी रडतोयस ते तर अमर आहेत. हो, शस्त्र शरीराला नष्ट करू शकतात, आत्म्याला नाहीच. विचार करा. हा एक विचार अर्जुनाच्या मनातली सगळी भीती, सगळं दुःख काढून टाकायला किती पुरेसा असेल. अच्छा, मग एक प्रश्न साहजिकच येतो. जर आत्मा अमर आहे आणि शरीर तात्पुरतं, तर मग आपण कामच का करायचं? कशासाठी करायची ही सगळी धडपड? याचं उत्तर श्रीकृष्ण देतात. कर्मयोगात, म्हणजेच निस्वार्थपणे कर्म करण्याच्या मार्गात. हा मार्ग खरंच खूप सुंदर आणि प्रॅक्टिकल आहे. यात काय सांगितलं बघा. एक, तुमचं जे कर्तव्य आहे ते करा. दुसरं, ते पूर्ण मन लावून करा. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, फळाची अपेक्षा करू नका. म्हणजे रिझल्ट काय येईल, यश मिळेल की नाही, ह्या विचारात अडकू नका. फक्त आपलं काम एक यज्ञ म्हणून, एक अर्पण म्हणून करा. असं केलं की तुम्ही त्या कर्माच्या बंधनातून मोकळे होता. म्हणजे खरी शांती काम न करण्यात नाहीये, तर काम कसं करायचं यात आहे. जेव्हा आपण त्या कामाच्या फळावरची आपली आसक्ती सोडून देतो आणि ते काम एका मोठ्या शक्तीला अर्पण करतो, तेव्हाच खरी न ढळणारी शांती मिळते. कारण आपल्याला बांधून ठेवतं ते काम नाही, तर त्या कामाच्या फळाची अपेक्षा. बरं, ज्ञान आणि कर्मानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला एका अशा मार्गावर घेऊन जातात जो कदाचित सर्वात सरळ, सर्वात जवळचा आहे. आणि तो मार्ग आहे भक्तीचा, प्रेमळ समर्पणाचा. कारण बघा, ज्ञान मिळवणं किंवा फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. थोडं अवघड वाटू शकतं. पण प्रेम करणं, समर्पण करणं हे आपल्या स्वभावातच आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की एका ईश्वरावर प्रेम करणं, त्याची भक्ती करणं हा अंतिम ध्येयापर्यंत पोचण्याचा सर्वात सोपा आणि थेट मार्ग आहे. आणि हा श्लोक तर जणू काही संपूर्ण गीतेचं सारच सांगून जातो. विचार करा, श्रीकृष्ण किती सोपं करून सांगतायत. ते म्हणतात, तुमचं काम, तुमचं जीवन, तुमचं ध्येय सगळं माझ्याशी जोडा. कोणाचाही द्वेष करू नका. आणि जो असं करतो तो थेट माझ्यापर्यंत येतो. यापेक्षा स्पष्ट आणि दिलासा देणारे आश्वासन दुसरं काय असू शकतं? तर मग आपण सुरुवातीला अर्जुनाच्या गोंधळलेल्या अवस्थेबद्दल बोललो. तिथपासून ते अंतिम शांतीपर्यंतचा हा प्रवास कसा पूर्ण होतो? या सगळ्या गोष्टी, ज्ञान, कर्म आणि भक्ती एकत्र कशा येतात? याचं एक साधं सूत्र आहे. सगळ्यात आधी हे समजून घ्या की आपण शरीर नाही तर आत्मा आहोत. मग आपलं जे कर्तव्य आहे ते फळाची चिंता न करता करत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं हे ओळखा की एक सर्वोच्च शक्ती आहे जी ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि ती आपली हितचिंतक आहे, आपला मित्र आहे. आणि खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपल्याला ही विशाल दृष्टी मिळते.
जेव्हा आपल्याला कळतं की आपण जे काही करतो त्याचा अंतिम स्वीकार करणारा तोच आहे आणि तोच आपल्या सर्वात मोठा हितचिंतक आहे. हे ज्ञानच आपल्याला या जगातल्या सगळ्या दुःखांमधनं बाहेर काढू शकतं. तर ही गोष्ट कुरुक्षेत्रावर सुरू झाली, पण ती येऊन थांबते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, कारण आपल्या प्रत्येकाच्या आत एक कुरुक्षेत्र सुरूच असतं. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर शांती मिळवण्याचा मार्ग हाच आहे, तर मग आपल्या रोजच्या जगण्यातल्या ज्या लढाया आहेत त्यांचं खरं स्वरूप काय आणि आपण त्या का लढतोय?